नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून 2026च्या हप्त्याबाबतची ताजी माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की मेचा तर हप्ता मिळाला, आता जून महिन्याचा 1500चा हप्ता नेमका कधी जमा होणार. तर आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती संपूर्ण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. ओके, आता सर्वप्रथम मे 2026च्या हप्त्याचे जे वितरण आहे ते राज्य सरकारकडून जून महिन्यात सुरू करण्यात आले होते. आता अनेक पात्र महिलांच्या खात्यात 1500ची जी रक्कम होती ती जमा झालेली सुद्धा आहे. ओके, मात्र अजूनही काही महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. यामागचे आता मुख्य कारण जे आहे ते म्हणजे की KYC, आधार लिंकिंग किंवा बँक खात्यातील तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जात आहे. ओके, तर अद्याप ज्या महिलांना अजून मे महिन्याचे जे 1500 रुपये आहेत त्याचं वितरण आलेलं नाही आहे, अशा महिलांपर्यंत जर माझा आत्ता व्हिडिओ गेला असेल, जर तुम्ही महिलांना हा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले नसतील, ओके, आणि तुमची KYC पण झाली आहे, आधार लिंकिंग पण झाली आहे आणि बँक खातंसुद्धा तुमचं बरोबर आहे, तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला नसेल तर. ओके, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जून 2026चा हप्ता कधी मिळणार. ओके, आता सध्या 22 जून 2026पर्यंत सरकारकडून जून महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित करण्याची अजून तरी अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे. ओके, विविध माध्यमांमध्ये आता आलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा 1500चा जो हप्ता आहे तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच ज्या रेग्युलरपणाने हप्ता यायला सुरुवात होती, ओके, जून महिन्याच्या 1500 जो हप्ता आहे आपला तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. ओके, मात्र ही केवळ शक्यता असून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होणार आहे. ज्यावेळेस ही तारीख निश्चित होणार, GR येणार, त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून सांगेल. ओके, आता याच दरम्यान सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी देखील आता सुरू आहे थोडीशी. ओके, ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही आहे अशा महिलांना आता हप्ता मिळण्यात पूर्णपणे अडचण येऊ शकते. त्यामुळे महिलांना तुमची KYC बरोबर आहे का ते एकदा परत चेक करून घ्या तुम्ही. ओके, लॉग इन करून, आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते एकदासुद्धा चेक करा तुम्ही. ओके, त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी प्रत्येक गोष्ट त्वरित तपासून घ्यावीत. ओके, आता जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते बघा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यावर DBT सेवा सक्रिय आहे का ते एकदा चेक करून घ्या. तुम्हाला माहीत नसेल DBT काय असतं नक्की तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता आणि सेवा तुमचं जे बँक अकाउंट आहे, जे लिंक आहे अकाउंट लाडके बहीण योजनेशी, त्या अकाउंटमध्ये तुम्ही DBT सेवा तुमची सक्रिय आहे का ते एकदा निश्चित करा. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे KYC पूर्ण झाली आहे का ते तुम्ही तपासून घ्या. ओके, आणि अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आहे का ते पुन्हा एकदा तुम्ही पडताळून घ्या. ओके, तर लाडक्या बहिणींनो, सरकारकडून वेळोवेळी अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच फक्त आता योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या तरी जून महिन्याचा हप्ता सुरू झाल्याची अधिकृत घोषणा नाही आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत अपडेटच तुम्ही वाट पहा. जून महिन्याचा हप्ता सुरू होता सर्वात आधी माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, आपल्या इतर बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.